की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांना संगमेश्वरामध्ये पकडलं गेलं. पकडल्याच्या नंतर संभाजीराजांना इकडं आणायचं होतं. हे कसं आणायचं तर मुकरब खानाचा मुलगा इकलास खान म्हणायचा की मराठ्यांचं सैन्य आलं तर आपल्याला मारून टाकेल, त्यामुळं आपण लवकरात लवकर इथून हलायचं, या संगमेश्वरामधून हलायचं, लवकरात लवकर इथून जायचं आहे आपल्याला. त्यासाठी काय करावं लागेल, आपल्याला न थांबता न पाणी पिता आपल्याला इथून पर्यंत पोहोचायचं. कुठं जायचंय तर दक्षिण राजधानी, औरंगजेबाची जी दक्षिण राजधानी, ही दक्षिण राजधानी पेडगावचा किल्ला. या पेडगावच्या किल्ल्यावरती त्यांना संभाजीराजांना आणि कवी कलशांना आणायचं होतं. मग ते कसे आले तर संगमेश्वर मधून जे निघाले ते 32 शिराळमध्ये आल्याच्या नंतर 4-5 मावळ्यांनी संभाजीराजांना वाचवण्याचा प्रयत्न केला. पण 32 शिराळ, सातारा, कराड, फलटण, बारामती, कुरकुम, दौंड आणि नंतर इथं आणलं गेलं. आणल्याच्या नंतर या गावाच्या बाहेर खंडोबाचा माळ आहे, त्या खंडोबाच्या माळावरती संभाजीराजांना ठेवलं गेलं. 3 दिवस ठेवलं. ते 3 दिवस ठेवायचं कारण एकच की औरंगजेब अकलूजच्या तळावरून इथपर्यंत पोहोचलेला नव्हता. तो 3 दिवसानंतर इथं पोहोचल्याच्या नंतर त्याच्याबरोबर 5 लाख असलेलं सैन्य हे खंडोबाच्या माळावरती गेलं. औरंगजेबाची मुलगी आणि त्याच्याबरोबर असलेले सरदार ही असं राजदरबारात आले. हा खुला राजदरबार आहे, इथं आले होते. आल्याच्या नंतर तो त्या 4 दगडांच्या मध्ये त्याचं तख्त होतं, त्या तख्तामध्ये तो बसला. बसल्याच्या नंतर ते चांदीचं तख्त होतं, चांदीच्या तख्तावरती बसला आणि त्यांनी सुरुवात केली, संभाजीराजाला घेऊन या, त्या संभाजीला घेऊन या असा त्यांनी आदेश काढला. आणि संभाजीराजाला घेऊन या म्हणल्याच्या नंतर इथून मोगल सैन्य त्याचा संदेश पोहोचवायला गेला. आणि तिथं पोहोचवल्याच्या नंतर तो संभाजीराजा हा राजा आहे आणि राजा असल्या कारणाने तो तख्तावरती बसलेला आहे. आणि तख्तावरती बसलेला हा व्यक्ती हा खूप मोठा असतो, म्हणजे महापुरुष असतो. आणि महापुरुष असल्या कारणाने याला आपल्याला सामान्य बनवायचं म्हणून त्या खंडोबाच्या माळावरती संभाजीराजांना काटेरी साखळदंड जकाळले गेले, विदूषकाची कपडे घातली गेली, विदूषकाची टोपी घातली गेली, तोंडाला काळं फासलं गेलं. आणि तख्तकुला करायचं होतं म्हणून तख्तकुला जसं बैलाला जू घालतात त्या प्रमाणामध्ये संभाजीराजांना अशी लाकडी फळी घातली गेली आणि तिथं तख्तकुलाह केलं गेलं. तख्तकुलाह केल्याच्या नंतर मरकुड्या उंटावरती, म्हणजे म्हातारा झालेल्या उंटावरती संभाजीराजांना बसवलं गेलं, उलटं बसवलं गेलं. आणि उलटं बसवल्याच्या नंतर तिथून संभाजीराजांची विटंबना करत धिंड चालू केली गेली. इथं यादवकालीन 52 पेठा होत्या. या 52 पेठांमध्ये संभाजीराजांची धिंड चालू झाली. आणि या दिंडीमध्ये साईडची लोक जी होती ही लोक संभाजीराजांना दगड मारत होती, शेण मारत होती, अंगावरती थुंकत होती, काट्या कोरड्या मारायची. अशा बाजूबाजूनी सगळे लोक, या 52 पेठातली लोक होती, ही लोक संभाजीराजांना अंगावरती हे त्यांची विटंबना करत होते. आणि विटंबना चालू असतानाच ही दिंड बाहेरच्या वेशीपाशी आली, जिथं तुम्ही आज गाडी लावली तिथं बाहेरची वेस आहे. त्या बाहेरच्या वेशीवरती ही दिंड आली. आल्याच्या नंतर तिथं रायप्पा महार नावाचा व्यक्ती आला होता. हा रायप्पा महार नावाचा व्यक्ती कोण होता तर छत्रपती संभाजी महाराजांचा हा सवंगडी होता. आणि सवंगडी असल्या कारणाने तो तिथं आला होता. तो संभाजीराजांना इथं आणलंय का हे बघण्यासाठी आला होता. तो आल्याच्या नंतर त्यांनी बघितलं संभाजीराजा तख्तकुला केलेला आहे, साखळदंडात जकळलेला आहे, उंटावरती बसवलेला आहे, माझ्या राजाची विटंबना झाली आहे, मी हे सहन करू शकत नाही असं म्हणल्याच्या नंतर त्यांनी गंभीराची तलवार काढली आणि त्या 5 लाख सैन्यावरती धावून गेला. त्याचा निभाव लागला नाही, त्याला मारून टाकण्यात आलं त्या बाहेरच्या वेशीवर. त्याच्या अंगावरून ते 5 लाख सैन्य चालत चालत इथपर्यंत आलं. या वेशीच्या बाहेर अजून एक वेस होती, ती राजवाड्याची वेस होती. या राजवाड्याच्या वेशीवरती संभाजी महाराज कवी कलशांना उतरवलं गेलं. उतरवल्याच्या नंतर साखळदंडांनी जे जकाळलेलं होतं त्या जकाळलेल्या साखळदंडाला धरून 20-25 लोकांनी संभाजीराजांना ओढून धरलं होतं. आणि ओढून धरलेलं असताना संभाजीराजांना या वेशीतून आणत होती. ज्यावेळेस या राजदरबाराच्या वेशीतून आणतायत त्यावेळेस एक मोगली सैनिक इथं घोषणा देतोय. काय घोषणा देतोय? काफर संभा को लाया जा रहा है, अशी घोषणा दिली गेली संभाजीराजांना. अशी घोषणा दिल्याच्या नंतर संभाजी महाराज कवी कलशांना इथून उतरवलं गेलं. आणल्याच्या नंतर संभाजीराजांना इथं उभा केलं गेलं. हा खुला राजदरबार आहे. खुला राजदरबार म्हणजे वरती छत नसतं. अशा दरबारामध्ये उभा केलं गेलं. दरबारामध्ये उभा केल्याच्या नंतर तो औरंगजेब स्वतःचा तख्त सोडून उभा राहिला. आणि उभा राहून तो म्हणायला लागला, हाच तो संभाजी राजा आहे का जो 9 वर्षाचा असताना मी याला कैद केला होता शिवाजी राजाबरोबर आग्र्यामध्ये? हाच तो संभाजी राजा आहे का जो माझ्या डोक्यावरचा ताज, माझ्या डोक्यावरची टोपी टाकून द्यायला लावली 9 वर्षांसाठी? हाच तो संभाजी राजा आहे का? साईडचा सरदार म्हणला की हाच तो संभाजी राजा आहे. त्यांनी स्वतःचं तख्त सोडलं. तख्त सोडून या पायऱ्यांनी खाली आल्याच्या नंतर पश्चिम दिशेला तोंड केलं, गुडघ्यावरती खाली बसला आणि नमाजाच्या रुकवता चालू केला. का तो त्याच्या अल्लाला धन्यवाद म्हणत होता की या संभाजीराजाला 9 वर्षांनी कमाईनं मला पकडून दिलं. तिथं त्या स्वतःच्या धर्माच्या ज्या नमाजाच्या रुकोता पडत होता, त्या नमाजाच्या रुकोता चालू असताना संभाजी महाराज कवी कलशांना म्हणतायत, कवी कलश समोर जे दृश्य दिसतंय या दृश्यावरती तुम्हाला काय काव्य सुचतंय का? समोर जे चित्र दिसतंय या चित्रावरती तुम्हाला काय कविता सुचते का? असं संभाजी महाराज म्हणतायत. संभाजी महाराज कवी कलशांना म्हणतायत. आणि कवी कलशांना एक आश्चर्य वाटलं की असा मृत्यूच्या दारात असताना आणि शत्रूच्या घोट्यात असताना सुद्धा संभाजीराजांना कविता ऐकू वाटते. ताठ मानेनी म्हणतात की मला कविता ऐकायची. असं म्हणल्याच्या नंतर कवी कलशांनी इथं एक कविता चालू केली. ती कविता कशी होती? यावन रावण की सभा शंभू बंदेव बजरंग, लहू लसत सिंदूर समखेल रणरंग, देख तुम्हारी रबी छबी खद्यत बदरंग, देख तुम्हारा तेज तखत तेजत औरंग, अशी कविता.
अशी कविता म्हणल्याच्या नंतर हा औरंगजेब त्याच्या तख्तावरती जाऊन बसला. तख्तावरती जाऊन बसल्याच्या नंतर त्या लेखनिक जो होता, जो हिंदू होता, त्याला संस्कृत चांगली कळत होती. तो लेखनिक जाऊन त्या औरंगजेबाला सांगू लागला की या कवितेचा अर्थ काय, या काव्याचा अर्थ काय. अर्थ होता, रावणाच्या सभेमध्ये हनुमानाला बांधून ठेवले, रणांगण खेळलेला रक्तबंबाळ झालेला माझा राजा, रक्तबंबाळ झालेला माझा राजा सिंदूर थपलेल्या हनुमानासारखा दिसतोय. सूर्यासमोर हा काजवाही लुप्त झालाय. हिंदुस्थानचा बादशाह म्हणून घेणारा हा औरंगजेब स्वतःचा तख्त सोडून माझ्या राजाच्या पायात झुकायला आलाय. असं म्हणल्याच्या नंतर त्या औरंगजेबाला राग आला. त्यांनी आदेश काढला की या कवी कलशाची जीभ छटा. अशी जीभ छटण्यासाठी 4 कसाब आले आणि कवी कलशाची जीभ इथं छटून काढली. इथून पुढे सुरुवात झाली की या संभाजी महाराज आणि कवी कलशांच्या मध्ये प्रश्न उत्तराचा कार्यक्रम चालला. संभाजी महाराजांना त्या औरंगजेबाने 3 प्रश्न विचारले. पहिला प्रश्न होता, आमच्या स्वराज्याचा खजाना कुठे, तुझ्या स्वराज्याचा खजाना कुठे. म्हणजे जे काही लूट केली होती ती औरंगजेबाची लूट केली होती संभाजी महाराजांनी. बऱ्याचशा अशा लूट की महाराजांनी केलेल्या आहेत. मग ही लूट कुठे, म्हणजे तुझ्या स्वराज्याचा खजाना कुठे, आमच्यातलं फितूर कोण आहे, नाही आमच्यातलं फितूर कोण आहे, तू एवढा 9 वर्ष आमच्यापासून लांब राहू शकतो तर आमच्यातलं फितूर कोण आहे, आणि तू इस्लाम कबूल कर, तू इस्लाम कबूल कर. म्हणजे असं. आणि हे 3 प्रश्न ज्यावेळेस संभाजी राजांना विचारले गेले, विचारल्याच्या नंतर संभाजी महाराजांनी एका प्रश्नाचं उत्तर दिलं. त्या प्रश्नाचं उत्तर होतं अकबर. हे अकबर नाव दिल्याच्या नंतर त्याला कळून गेलं की अकबर कोण आहे, हा औरंगजेबाचा चौथा पुत्र आहे आणि हाच याच्याबरोबर फितूर झालाय, असं औरंगजेबाला कळलं. असं कळल्याच्या नंतर त्यांनी आदेश काढला की या संभाजी राजाला इथून घ्या आणि कालकोठडीत न्या. कालकोठडी याच्या खाली ही 3 मजली इमारत होती. याच्यावरती 1 मजला होता, हा 1 मजला, याच्या खाली 1 मजला, अशी 3 मजली होती. त्या 3 मजल्याचा खालचा मजला आहे आणि हा 1 मजला, वरचा मजला पडलेला आहे. ही जी कालकोठडी आहे, कालकोठडीत संभाजी राजांना नेल्याच्या नंतर तिथं शिक्षा कशी द्यायची. 5x5ची खोली, 5x5च्या खोलीमध्ये संभाजी महाराज कवी कलशाला ठेवायचं, साखळदंडात जकडलेलं ठेवायचं, हगणं मुतणं आतमध्ये, जेवण आतमध्ये, एक टाइमच जेवण, एक टाइमच पाणी, अशा पद्धतीने शिक्षा चालू झाली. ही शिक्षा म्हणजे आता आपण जी म्हणतोय हे मुघलांच्या बाजूनी शिक्षा आहे आणि आपल्या बाजूने जर म्हणलं तर क्रूरता आहे, नाही का. कारण गुन्हा काय येतो तसा विचार केला तर मग संभाजी महाराजांना तिथं नेलं गेलं आणि नेल्याच्या नंतर संभाजी राजांना ही शिक्षा चालू झाली. चालू झाल्याच्या नंतर संभाजी राजांच्या नंतर अवयवांची शिक्षा चालू झाली. नखं काढायची, बोटं तोडायची, डोक्यावरचे केस उपटून काढायचे, दाढीचे केस उपटून काढायचे, दात पाडायचे, ओठ तोडायचे, नाक तोडायचं, कानामध्ये शिस्स ओतायचं, कान कापून काढायचे, तप्त सळ्या करायच्या, डोळ्यामध्ये घालायच्या, जीभ कापून काढायची. थोडं भग्न पद्धतीने संभाजी राजांना ही शिक्षा चालू झाली. ही शिक्षा एक दिवस करून चालू होती. त्यानंतर संभाजी राजांची गुडघ्याच्या वाट्या काढल्या गेल्या, गोट्याच्या वाट्या काढल्या गेल्या, पायाची नखं काढली गेली, बायाची बोटं तोडली गेली. पूर्ण भग्न अवस्था संभाजी राजांची केली गेली. काही दिवसांनी संभाजी राजांना प्रश्न विचारत होते की इस्लाम कबूल कर, इस्लाम कबूल कर. पण तो संभाजी महाराज इस्लाम कबूल करत नाहीत. हे कळताच त्यांनी काय केलं तर संभाजी राजांना 4-5 लोकांनी खाली पाडलं आणि पाडल्याच्या नंतर संभाजी राजांना डोक्याच्या केसापासून पायाच्या नखापर्यंत अंगावरची ही त्वचा होती, त्वचेचे लचके तोडायला चालू केले. जसं कुत्रा एखाद्या माणसाच्या शरीराचा लचका तोडतो त्या प्रमाणामध्ये संभाजी राजांच्या अंगाचे लचके तोडायला चालू झाले. आणि हे लचके तोडत असताना संभाजी राजांच्या अंगावरती मीठ टाकलं गेलं, मिरचीचा बुकना टाकला गेला, गरम पाणी टाकलं गेलं. अशा पद्धतीने संभाजी राजांची या कालकोठडीमध्ये शिक्षा चालू होती. काही कालांतर गेल्याच्या नंतर संभाजी राजांना त्या अंगावरती पुन्हा एकदा त्वचा येते असं दिसतंय. अशी त्वचा येते दिसते जशी काकडी सालून काढावी या प्रमाणामध्ये संभाजी राजांची त्वचा पुन्हा एकदा सालली गेली. त्याच्यावरती पुन्हा एकदा मीठ टाकलं गेलं आणि काही दिवसानंतर संभाजी राजांना तिथे टाकले असताना संभाजी राजांना बाहेर काढलं गेलं. 29 दिवसांचा कार्यकाळ पकडल्यापासून 29 दिवसांचा कार्यकाळ संभाजी राजांचा या किल्ल्यामध्ये, या गावामध्ये गेला आणि तिथूनच संभाजी राजांना 29 दिवसानंतर बाहेर काढलं गेलं. आणि बाहेर काढल्याच्या नंतर संभाजी राजांना इथून घोड्याला बांधलं गेलं. या पेडगावच्या किल्ल्यापासून आणि भीमा नदीच्या किनाऱ्यापासून त्या तुळापूरपर्यंत जी गाव लागतं, त्या नदी किनाऱ्याने जे गाव आहे त्या गावागावामध्ये संभाजी राजांची धिंड काढायची होती. पण ती धिंड कशी होती, वरपडात फरपडात सरपडात घोड्याला बांधायचं आणि ओढत ओढत तिथपर्यंत तुळापूरपर्यंत न्यायचं आणि तुळापूरमध्ये नेऊन 9 दिवसात संभाजी राजांना. आणि ही जी धिंड आहे ही धिंड 2 दिवस चालली होती. 2 दिवसाची धिंड होती. 2 दिवस धिंड चालली होती. तुळापूरमध्ये नेलं आणि तुळापूरमध्ये नेऊन गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशी संभाजी राजांचं अख्खं शरीर तोडलं गेलं, कुत्र्यांना खायला टाकलं गेलं. आणि जे शिर होतं हे अमावस्येच्या रात्रीला गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशी हे मारलं गेलं, तोडलं गेलं. आणि तोडल्याच्या नंतर ते भाल्याला अडकवलं गुढीपाडव्याच्या दिवशी. आणि अडकवल्याच्या नंतर गुढीपाडव्याच्या दिवशी तेच मोगली सैन्य, 5 लाख सैन्य, औरंगजेब, ही सगळी लोक आजचं जे छत्रपती संभाजीनगर आहे या छत्रपती संभाजीनगरच्या दिशेने ती जायला लागली. गावागावांना, वस्त्यांना, वाड्या वस्त्यांना, शहरांना सगळ्यांना दाखवतंय व लोकांना दाखवतंय की आम्ही संभाजी राजा मारलाय, इस्लामसाठी मारलाय. असं दाखवत संभाजी राजांचं जे शिर होतं हे शिर नाचवत नाचवत तिथपर्यंत नेलं त्या संभाजीनगरपर्यंत. आणि मग मागं जे प्रकार घडला तो प्रकार असा होता, भीमा भामा इंद्रायणी संगमावरती हे तुकडे टाकले होते. हा त्रिवेणी संगम आहे, संगमेश्वर सुद्धा त्याला म्हणतात. त्या संगमावरती टाकलं होतं. मग गोडबुद्रुकचा जो महार समाज होता
जो वाईट टाकलेला समाज होता तो समाज तिथं आल्याच्या नंतर बघतात तर काय माझ्या राजाचं संभाजी राजाचं तिथं तुकडं टाकलेत, कवी कलशांचं तिथं तुकडं टाकलेत. मी हे सहन करू शकत नाही. त्यांनी सगळी 4-5 लोक होती, त्या 4-5 लोकांनी ते तुकडे गोळा केले. त्यांनाही आधीच धमकावलं होतं ह्या मोगली सैन्यांनी की तुम्ही जर याला हात लावला तर तुम्हाला मारून टाकण्यात येईल. पण तरी सुद्धा त्यांनी गय केली नाही. त्यांनी ते घेतलं आणि घेतल्याच्या नंतर वडुबुद्रुकला घेऊन गेले. समाजात जाळायला त्यांना परमिशन नव्हती, कारण त्यांना शूद्र मानलं जायचं. म्हणून त्यांनी स्वतःच्या महारवाड्यामध्ये नेलं. महारवाड्यात नेऊन त्या शरीराला पुन्हा एकदा शिवलं. जसे शरीराला आपण टाके मारतो त्या प्रमाणात संभाजीराजांना शिवलं गेलं, कवी कैलाशांना शिवलं गेलं. आणि शिवल्याच्या नंतर त्या वडुबुद्रुकमध्ये त्यांचा अंतविधी केला गेला, त्यांची चिता जाळली गेली. आणि आजची जी समाधी ती वडुबुद्रुकला सुद्धा असा रक्तरंजित इतिहास संभाजी महाराजांचा होता.